मित्रांनो, नवीन वर्षाची घडी जवळ आली आहे. पण फक्त पार्टी करून नाही, वास्तुशास्त्र सांगते, तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं तर तुमच्या संपूर्ण वर्षाच्या नशिबावर त्याचा फरक पडतो. पूर्व दिशा ही सूर्याची आहे, उत्तर दिशा ही कुबेराची आहे. अशा परिस्थितीत आपण कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचं, कॅलेंडरवर काय लिहायचं, कॅलेंडर खरेदी कधी करायचं, आधी काय खरेदी करायचं आणि हे सर्व कसं करायचं जेणेकरून 2026 मध्ये लक्ष्मीचा वर्षाव तुमच्या घरी होईल, तुमच्या घरातील आर्थिक अडचणी संपतील. आजच्या या विशेष व्हिडिओत सगळं उलगडणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण शेवटी एक रहस्यमय उपाय सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. जय श्रीराम. समजा तुम्हाला एक नवीन कॅलेंडर घ्यायचं आहे, तर तुम्ही नवीन कॅलेंडर विकत घेतलं, घरी आणलं की लगेच भिंतीवर लावायचं नाही. त्या अगोदर त्याचं पूजन कसं करायचं तेही सांगते. पण दक्षिण भिंतीवर लावायचं नाही, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. नकारात्मक ऊर्जा येईल. त्यामुळं काय होईल तर पैशाची चणचण, सारखं काहीतरी खर्च निघत राहील, खर्च होत राहील आणि त्यामुळे पैशाची खूप चणचण तयार होईल. म्हणून वास्तू सांगते की पूर्व दिशेला लावा. पूर्व दिशेलाच का लावायचं तर ती सूर्योदयाची दिशा आहे, प्रगती आणते. आणि ज्या वेळेला आपण कॅलेंडरमध्ये पाहतो त्यावेळेला आपलं तोंड हे पश्चिमेला होतं, त्यामुळं आपलं तोंडही अशुभ दिशेला होत नाही आणि कॅलेंडरचंही नाही. उत्तर पश्चिम किंवा ईशान्य कोपराही खूप चांगला आहे. शांती आणि समृद्धी येते. या ठिकाणी जर आपण कॅलेंडर लावलं तर आपल्या घरामध्ये खूप समाधान नांदतं. आता कॅलेंडरवर आता अशी कोणती अक्षरं लिहायची की जी आपल्याला वर्षभर सुख समाधान देतील, तर त्यामध्ये आपल्या हिंदू धर्मात काही शुभचिन्ह आहेत. त्यामध्ये स्वस्तिक आहे, ओम आहे, किंवा नवीन वर्षामध्ये आपल्याला काय ध्येय घेतलं आहे ते ध्येय त्याच्यावरती सुद्धा लिहून ठेवायचं. डायरीत बकेट लिस्ट बनवायची. आता मागील वर्ष म्हणजे आपण 2025चं चिंतन करायचं. प्रश्न विचारायचा स्वतःला, हे वर्ष कॅलेंडरमध्ये फक्त तारीख दाखवणार की तुमच्या भाग्याचा आरसाही दाखवणार? नवीन वर्ष उद्याच चालू होत आहे, पण त्यापूर्वी तुम्ही बाजारात जा. पहिल्यांदा तुम्ही काय खरेदी करायचं लक्षात घ्या. धातूचं कासव. धातूचं कासव घ्यायचं आणि ते आपल्या घरातील उत्तर दिशेला ठेवायचं. नोकरी व्यवसायात यश मिळतं. काही अडचण येत असेल, कोणत्या तरी अडचणीमुळे तुमच्या नोकरीत थांबत असेल तर त्यासाठी हा उपाय अतिशय उत्तम आहे. दुसरा आहे मोरपंख. मोर हा श्रीकृष्णाला फार प्रिय आहे आणि त्याचे पंख तर श्रीकृष्ण नेहमी आपल्या टोपीमध्ये ठेवतो. कशासाठी तर मोरपंख हे वास्तुदोष नष्ट करतो. आणि तिसरी डायरी देहासाठी. राहुकाळ टाळा. आता राहुकाळ कधी आहे बघा, 1 जानेवारीला दुपारी 1:49 ते 3:09 आहे. त्या काळामध्ये तुम्ही काहीही खरेदी करायचं नाही. आणखीन एक गोष्ट, तांब्याचं भांडं किंवा लक्ष्मीचं चित्र हे सर्व आधी आणा, पूजा घरात ठेवा. गणपती पूजेसारखं स्नान करून कलश भरून. आठवते का, जसं गणेश चतुर्थीला तयारी करतो तशीच अगदी नववर्षासाठी देखील आपल्याला तयारी करायची आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण कॅलेंडर आणि कासव हे पाहिलं. तर आता आणखी एक प्रश्न येतो की मुलामुलींचे विवाह जर यावर्षी करायचे इच्छित असाल तर त्यासाठी तुम्ही कोणता उपाय वर्षाच्या सुरुवातीलाच करणार आहात? तर तो उपाय असा आहे की आता तुम्ही कासव तर स्थापित केलं, आता दक्षिण आणि पश्चिम मजबूत करा. तिथं खिडकीकडे पूर्वेकडे आणि बेड पूर्वाभिमुख. शुक्रवारी कापूर जाळा. कॅलेंडरवर विवाह मंत्र लिहा.
ओम क्लीं कामदेवाय प्रचोदयात. ईशान साफ झालं. तांबे लोटा भरून ठेवा. सर्व समस्या सलग सुटतील. मित्रांनो, अशा प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात ही उत्साहात करा. आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लेम्सवरती आपण नंतर व्हिडिओ करतच राहणार आहोत. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि बेलची घंटी जरूर दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. तुम्हाला सांगते, मी देखील अशा समस्यातून फार गेली आहे. मलाही पैशाची चणचण, बाकीचे काही प्रॉब्लेम्स, नोकरीत अडचण, असे बरेच प्रकार घडले आहेत. परंतु जेव्हापासून मी हा उपाय केला तेव्हापासून जवळपास 70% फरक पडलेला आहे. म्हणूनच मला असं वाटलं की माझ्या प्रेक्षकांना, माझ्या सबस्क्रायबर्सना हे मी सांगावं.